माझा अंतर तुझ्या चरणासी ऐसे कृपा करे नको तुझी बुद्धी आणि सिद्धी परलोक स्वामी मी सेवक नको करू ऐसी मना येईल तो जन्म देई कुळी भलते ठाई मी साकडे घालीत नाही हृदया हुडी तुला न वजावे इतके करी भलत्या परी भलत्या भावे तुझे द्वारे दास होणी कामारी वै खरी नित्य नाम नको विचारे दुसरे आता शरणालोजी पंढरीनाथा बंधू म्हणे रे अच्युता अयसी तू दाता दान शूर नको तुझी बुद्धी आणि रिद्धी सिद्धी परलोक स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐसी खंडना नको करू ऐसी खंडना नको करू ऐसी सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी भावे तया कुळा कल्पनेची वादान होकवणे काळी स्वाज्ञानाचा वारा न लाभ राजसा नामा म्हणे तया सावे कल्याण कल्पनेची वादान होकवणे काळी मागणेचे एक तुझ प्रती आहे या संतासी गिरवी हेची मदत दे तुका म्हणे आता ठेवी पायी संतांच्या धन्यवाद. चालू असलेला हा भक्ती अनुष्ठान सोहळा भगवान परमात्म्याची कार्तिक महिन्यातले कार्तिक स्नान त्या निमित्ताने जमलेल्या सर्व भाविक मंडळाचे मनपूर्वक आभार कौतुक. गेले 40-45 दिवस जवळजवळ सर्व आपल्या तनमन धनाने या भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये आपल्या माऊलीच्या मंदिरामध्ये येऊन आपली सेवा रुजू करतात. प्रत्येकाची आपापली वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही सेवा आहे. प्रत्येकाचं वैभव जरी वेगवेगळं असलं तरी भगवान परमात्म्याच्या दृष्टीने भाव एकच वैभव भगवान परमात्मा स्वीकारत असतो. त्यामुळे कोणी किती मोठा हार आणला किंवा कोणी किती जिलेबी आणली किंवा पेढा आणला पाहत नाही देव. त्यातला असलेला भाव भगवान परमात्मा घेत असतो आणि त्या भावामुळेच आपण त्याच्याकडे आकर्षित होत असतो. चित्तचकोर असा भगवान परमात्मा आपल्याकडे ही सेवा करून घेत आहे. माऊली आपल्याला ती सेवा करून देत आहे. हे आपलं परम भाग्य आहे. 2 संतांची मंदिर आपल्या पालखी मार्गावर माऊली आणि तुकोबराया पाया आणि कळस एकाच ठिकाणी कुठे भेटत नाही देवा. आपलं परम भाग्य आहे. बाकी सर्व संत मंडळी या 2 संतांच्या मध्ये समाविष्ट आहेत. मात्र कुठेही जात महाराष्ट्रामध्ये जो काय भजनाचा जयघोष असतो तो ज्ञानोबा तुकोबा किंवा ज्ञानोबा तुकाराम हाच आहे. आणि हे आपलं वैभव आहे. आपल्या जवळ मावडी 20-22 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 32 किलोमीटरच्या अंतरावर तुकोबा आहे. तिथे सोपान काका आता याच्यानंतर जी पुढची एकादशी ती सोपान काकाची समाधी सोहळा असते. आता समाधी सोहळे सर्व चालू झाले. नामदेव महाराजांपासून सुरू होतात आणि आता माऊलीचा समाधी सोहळा होईल उद्या. आणि उद्या आपल्या इथे तो समाधी सोहळा आपण करणार आहोत. फक्त माऊलीकडे समाधी सोहळा सकाळी दुपारच्या टायमाला 12 वाजता होतो. तिथे प्रसाद होतो आणि मग सर्व मंडळी आपापल्या मंदिरात तोच समाधी सोहळा संध्याकाळी आपण करणार आहोत. त्या निमित्ताने आपले काही कार्यक्रम नियोजित आहेत. त्यामध्ये मग काकड आरती असेल, हरिपाठ असेल, दिंडी मिरवणूक असेल आणि तदनंतर सकीर्तन आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. आज आपल्या कार्यक्रमासाठी आमचे विश्वस्त अमरजीत थोरात यांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल त्यांचं ऋण व्यक्त करतो.
परत आमचे जगता भाऊ तर आपले बापू येतच असतात नेहमी, त्यांचंही सहकार्य आमच्या बरोबर आहेत. असंच विश्वस्तांना विनंती आहे, आपण आमच्या पाठीमागे उभे राहा, बाकी करून घेता असतो परमात्मा, फक्त विश्वस्तांनी पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ना आमच्या, कारण आम्ही कुणाची लेकरं हेच समजत नाही. त्याच्यामुळे सर्व विश्वस्तांना विनंती आहे, आपला कार्यक्रम आहे तो सुंदर असा आपल्याला करायचा आहे. समाधी सोहळा पुण्यामध्ये आपल्याच मंदिरात आहे तसं पाहायला गेलं म्हणजे रितसर, आणि माऊलीचं आपलं पादुका मंदिर महाराष्ट्रात दुसरीकडे कुठे नाही, याच ठिकाणी हे आपलं वैभव आहे. आणि हा पर्व काळ आहे. पर्व काळाचं वैशिष्ट्य असं असतं की पर्व काळात केलेलं पुण्य 100 पटीने वाढतं. म्हणजे वर्षभर एखादी एकादशी नाही पकडली, पण शिवरात्र जर एक पकडली तर संपूर्ण सोमवारचं व्रत त्याच्यात समाविष्ट असतं. तशी देवशैली एकादशी असेल किंवा आपला माऊलीचा पर्व काळ समाधी सोहळा असेल, तुकोबांची बीज असेल, हे पर्व काळ आहे. हे आपल्या वारकऱ्यांसाठी आपले पर्व काळ साधले का पूर्ण वर्षाचं पुण्य लाभतं. सर्वांना विनंती आहे, ज्ञानदेव तुकाराम झाल्याच्या नंतर याच ठिकाणी काही जी व्यवस्था केली आहे प्रसादाची, ते सर्वांना प्रसाद वाटप होईल. उद्याचे कार्यक्रम लक्षात घ्या. सकाळी पहाटे बरोबर 4:30 ते 6:30 काकड आरती होईल, कारण उद्या हरिपाठ पण आहे. त्याच्यामुळे सकाळी हरिपाठ होईल. नंतरचा संध्याकाळचा हरिपाठ तो कीर्तनाचा आहे, तो होईलच, पण सकाळी आपला नित्याचा हरिपाठ आहे तो होईल. नंतर दिंडी मिरवणूक 5 ते 6:30 या वेळामध्ये आहे. आपण रथ सजवून सुंदर अशी दिंडी मिरवणूक काढत असतो. ज्यांना खरोखर वेळ आहे त्यांनी उद्या नक्की या, ही विनंती. दिंडी मिरवणूक झाल्याच्या नंतर याच ठिकाणी 6:30 ते 8 हरिभक्तपरायण अभयजी महाराज टिळक ज्ञानेश्वर माऊली म्हणजे आपलं जे अधिष्ठान आहे माऊलींचं समाधी स्थान, त्या ठिकाणचे ते माजी विश्वस्त आहे. अतिशय सुंदर असा कारभार करून आजही त्यांचं नाव लौकिक त्या ठिकाणी त्यांचं कीर्तन आहे. उद्या कीर्तनाला सर्वांनी हजर लावा. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. द्वादशी खिरापतीची 2 अभंग होती आणि त्यानंतर प्रसाद वाटला जाईल. सर्वांनी खाली बसायचं.